नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी 3 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली होती आणि डाळमधील पाणी हे पूर्ण नितळून घेतले। आता ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे। यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या, तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं यामध्ये घातलं आणि मुठभर कोथिंबीर घातली। अजिबात पाण्याचा वापर न करता थोडंसं जाडसर रवा टेक्स्चरवरती डाळ ही वाटून घेतली। आता यामध्ये पाव वाटी आपल्याला कैरीचा कीस घालून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। सगळे जिन्नस आता आपण छान मिक्स करून घेऊया। हा पदार्थ जास्त चटपटीत तयार होण्यासाठी याला आपल्याला एक फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी एका पॅन मध्ये पोहे खायचे 3 छोटे चमचे तेल कडकडीत गरम करायचं। यात 1 चमचा मोहरी घालायची, पाव चमचा हिंग घालायचा आणि पाव चमचा यात आपल्याला जिरं घालून घ्यायचे। आता 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आणि फोडणी चांगली मिक्स करायची। तयार करून घेतलेली फोडणी कडकडीत गरम असतानाच लगेच आपल्याला वाटून घेतलेल्या डाळीच्या मिश्रणावरती घालून घ्यायचे आहे। याला आता मिक्स करून घेऊया। तयार झाली चटपटीत चवीची कैरी डाळ। चवीला अप्रतिम ही डाळ लागते। जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही वापरू शकता। एकदा नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक मोठ्या आकाराची इथे मी तोतापुरी कैरी घेतली। यातील आपल्याला अर्धीच कैरी वापरायची आहे, त्यासाठी इथे मी अर्धी कैरी घेतली। कैरीची साल काढून घ्यायची आहे आणि कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे। या पद्धतीने साधारण अर्धी वाटी एवढे हे कैरीचे काप आहे। आता पॅन मध्ये पोहे खायचे 3 छोटे चमचे तेल कडकडीत गरम करायचं। यामध्ये 10 ते 12 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालायचे। आलं आणि आपल्याला लसणच्या पाकळ्या 2 ते 3 सेकंद हलक्या तांबूस रंगावरती चांगल्या परतून घ्यायच्या आहे। याला परतून घेतल्यानंतर यात 4 मोठ्या आकाराच्या पोपटी मिरच्या घालायच्या आहे। ह्या मिरच्या थोड्याशा कमी तिखट आहेत, त्यामुळे इथे मी 3 जास्त तिखट असणाऱ्या ज्या छोट्या मिरच्या आहेत तर त्या घेतल्या। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिरची पांढरे डाग येईपर्यंत तेलावरती चांगली परतून घेतली। यात अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घातले। इथे मी शेंगदाण्यांची सालं काढून घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरं घातलं। आता यात आपल्याला हे कैरीचे काप घालायचे आहे आणि 4 ते 5 मिनिटं याला गॅसच्या मंद आचेवरती छान आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे। असं याला भाजून घेतल्यामुळे काय होतं, कैरीचा जो आंबटपणा आहे तर तो कमी होतो आणि हा पदार्थ चवीलाही अगदी छान लागतो। याला मी चांगलं भाजून घेतलेलं आहे। गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी मुठभर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। सगळे जिन्नस पूर्ण थंड झाल्यावरतीच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे। इथे आज आपण कैरीचा ठेचा बनवत आहोत। हा ठेचा खूप चटपटीत बनतो, चवीला अप्रतिम लागतो आणि लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातात, इतका टेस्टी तयार होतो। आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हा ठेचा आपल्याला थोडासा जाडसर असा वाटून घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही हा ठेचा खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकता। तयार झाला चटपटीत असा कैरीचा ठेचा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतलं। साधारण पोहे खायचे 4 छोटे चमचे तेल इथं मी वापरले। यात 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घालून घेतलं आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे। याला 1 ते 2 सेकंद चांगलं तेलावरती परतून घेतलं। यामध्ये आता कैरीचे काप घालायचे आहे। इथे मी एक मोठ्या आकाराची तोतापुरी कैरी घेतली। कैरी आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि नंतर कापडाने तिला पुसून घेतलं आणि त्यानंतर कैरीचे इथे मी काप करून घेतलेले आहे। हे काप आपल्याला तेलावरती 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहे। काप परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून यावरती एक वाफ काढून घ्यायची। इथे मी यावरती एक वाफ काढून घेतली। कैरी चांगली मऊसूत शिजण्यासाठी यात आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि साधारण 6 ते 7 मिनिटं आपल्याला हे कैरीचे काप वाफेमध्ये शिजवून घ्यायचे आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, या 6 ते 7 मिनिटांमधून तुम्हाला 1-1 किंवा 1.5 मिनिटांनी हे कैरीचे काप मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे कैरीचे काप हे तळाला चिटकणार नाही किंवा जळणार नाही। इथे मी याच पद्धतीने कैरीचे काप शिजवून घेतले। तुम्ही पाहू शकता कैरीचे काप मस्तसे मऊसूत शिजले गेलेले आहे। यामध्ये आता गूळ घालून घ्यायचा आहे। इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गोळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता।
आता हा गूळ आपल्याला छान यात विरघळून घ्यायचा आहे। गूळ विरघळल्यामुळे बघू शकता तुम्ही याला छान पाणी सुटलेलं आहे। यात आता लगेच मसाले घालून घ्यायचे। तर इथे 1 चमचा मी लाल तिखट वापरलं। तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। आता ही भाजी आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। जोपर्यंत भाजीला हलकासा घट्टपणा येत नाही तोपर्यंत भाजी शिजवून घ्यायची। इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। पाहू शकता भाजीला हलकासा घट्टपणा आलेला आहे। एवढीच भाजी शिजवून घ्यायची, यापेक्षा जास्त भाजी शिजवायची नाही, कारण ही भाजी थंड झाल्यावरती देखील फार घट्ट होते। त्यामुळे तयार झाली अगदी चटपटीत अशी आपली ही कैरीची भाजी, चवीला अगदी भन्नाट लागते। ही भाजी चपाती सोबत, पराठ्यांसोबत आणि खिचडी सोबत खायला अप्रतिम लागते। लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील, इतकी टेस्टी तयार होते। एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराची तोतापुरी कैरी घेतली। कैरीची सालं काढून घेतलेली आहे आणि याचे काप करून घेतले। आता ही कैरी आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे। कैरीचे काप बुडतील इतपत यात पाणी घालायचे। कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि कैरी शिजवून घेतलेली आहे। पाहू शकता मस्त अशी मौसूद कैरी शिजलेली आहे। इथे आपण कैरीचं पन्ह बनवत आहोत, तर त्यासाठी हे मिश्रण आपल्याला रवीने घोटून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता किंवा इलेक्ट्रिक ब्लेंडर सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। इथे मी याला घोटून घेतलं। यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालून घ्यायचं आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता गूळ आपल्याला चांगला विरघळून घ्यायचा आहे। कैरीचं मिश्रण फार गरम होतं, त्यामुळे गूळ चांगला यामध्ये विरघळलेला आहे। कैरीचं पन्ह बनवत आहोत, तर त्यासाठी यात आपल्याला पाणी घालायचंय। इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी इथे आपल्याला फ्रीजमधील थंडगार वापरायचंय। याला मिक्स करून घेतले। मला असं वाटतं यात आणखी पाणी बसेल, त्यामुळे आणखी यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते। पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कैरीच्या पन्ह्याची थिकनेस तुम्ही पाहून घ्या, या पद्धतीची आहे। उन्हाळ्यामध्ये जेवण करायची इच्छा होत नाही, त्यावेळेस तुम्ही हे कैरीचं पन्ह जेवताना तोंडी लावण्यासाठी तयार करून घेऊ शकता। सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। इथे आपलं हे कैरीचं पन्ह तयार झालं। असं हे कैरीचं पन्ह तयार केल्यानंतर तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। साधारण 2 ते 3 आठवडे अजिबात हे पन्ह खराब होत नाही। असं हे कैरीचं चटपटीत पन्ह चवीला तर अगदी छान लागतं आणि लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने पितात, इतकं टेस्टी होतं। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। चला भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद। विसरू नका। व्हिडिओला